केळफुलाची भाजी करणार आहोत. त्याच्यासाठी इथे मी केळफूल घेतलेलं आहे. ते साफ करताना थोडंसं हाताला तेल लावायचं, म्हणजे हाताला चिकटपणा किंवा त्याचा चीक आहे तो लागत नाही. हे त्याचं वरचं पान काढून झालं की आतली फुलं घ्यायची, हे पान आहे ते टाकून द्यायचं. ही फुलं अशी सर्व आपल्याला काढून घ्यायची आहेत. अशा पद्धतीने सर्व फुलं काढून घ्यायची आणि फुलं आपल्याला साफ करून घ्यायची आहे. या फुलाची आपण भाजी करणार आहोत. तर हा दोर आहे ना, तर हा दोर त्याच्यामधला काढून टाकायचा, नाहीतर मग आपल्या पोटामध्ये दुखतं. म्हणजे बघा असा एकदम जाडसर असा त्याच्यामध्ये दोर असतो, बघू शकता तुम्ही. हा दोर आपल्याला काढून टाकायचा आहे. आणि हे प्लॅस्टिकसारखं असतं, ते पण शिजत नाही, ते पण आपल्याला काढून टाकायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला सर्व फुलं आहेत ना, ती साफ करून घ्यायची आहेत. आम्ही याला केळीचा कोका बोलतो. तुम्ही काय बोलता ना ते कमेंट करून सांगा. सर्व त्याच्यावरचे असणारे कवच आहे ना, तर असं पांढरं येईपर्यंत, कोवळं येईपर्यंत काढून घ्यायचं आहे. आणि असा कोवळासारखा भाग आला ना की मग काढायचं नाही, मग आपल्याला तो त्याच्या सकटच आपल्याला कापून घ्यायचं आहे. त्याला असं सुरीनीमध्ये टोचे मारायचे आणि बारीक असा कापून घ्यायचा. जेवढा आपल्याला बारीक जमेल ना तेवढा कापायचा. असं टोचे मारल्याच्या नंतर ना बारीक बारीक असा कापला जातो. तुम्ही हा कापून रात्री पाण्यात घालून ठेवलात ना तरी पण चालतो, म्हणजे त्याचा चीक आहे ना तो निघून जातो. पण मी आता इथे लगेचच करणार आहे. एक चांगला व्यवस्थित कापून झाला की त्याला स्वच्छ असा 4 ते 5 वेळा आपल्याला धुवून घ्यायचा आहे. ज्या भांड्यामध्ये तुम्ही हे कापलेली भाजी काढणार ना त्या भांड्याला पण थोडं तेल लावून घ्यायचं, नाही तर त्याला चिकटपणा लागतो. एका टोपामध्ये त्याला स्वच्छ धुवून असा शिजायला घातलेला आहे. शिजताना याच्यामध्ये अर्धा चमचा आपण मीठ घातलेला आहे. भाजी बनवण्यासाठी कढई गरम करायला ठेवली आहे. त्याच्यामध्ये मोठे 2 चमचे तेल घातलेलं आहे. ह्या भाजीसाठी ना तेल जरा जास्त घालायचं. 2 कांदे, कांदा जास्त बारीक चिरायचा नाही आहे आणि नरम पडेपर्यंत ह्याला परतून घ्यायचं. 2 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या आहेत, त्याचा ठेचा. ताजा ताजा ठेचा घालायचा, म्हणजे भाजीला चांगला सुवास पण येतो आणि टेस्ट पण चांगली येते. आणि याला परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये मोठा एक टोमॅटो. आपल्याला नरम पडेपर्यंत परतायचं नाही आहे, फक्त काही सेकंद त्याला परतून घ्यायचं. अर्धा चमचा हळद, 4 चमचे घरचा लाल मसाला, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर. भाजीला, कांद्याला, टोमॅटोला लागेल एवढं मीठ. आपण भाजी शिजवताना पण मीठ घातलेलं आहे, ते लक्षात ठेवून मीठ घालायचं. आणि ह्याला एखादं मिनिटभर असं परतून घ्यायचं. अर्धा चमचा आगळ आहे. भाजीमध्ये ना थोडंसं काहीतरी आंबट घालायचं. तुमच्याकडे जर आमचूर पावडर असेल ना तर तुम्ही आगळऐवजी आमचूर पावडर घाला. आमचूर पावडर नसेल तर मग कोकम घाला. त्याच्यामध्ये भाजी घालायची. ही भाजी मी फक्त नितळून घेतलेली आहे, पिळून घेतलेली नाही आहे. तुम्ही पाहिजे ना तर घट्ट पिळून घेतली तरी चालेल, पण अशी नितळून घ्यायची. थोडी रसरशीत, ओलसर अशी चांगली लागते भाजी. ह्या भाजीमध्ये ना काळे वाटाणे घालून पण करतात. चांगली मिक्स करून घ्यायची. गॅस बारीक करायचा आणि अधूनमधून मिक्स करत हिला एक 5 ते 6 मिनटं वाफवून घ्यायची. एक 6 ते 7 मिनटं हिला वाफवून घेतलेली आहे. भाजी तयार झाली. त्याच्यामध्ये ओलं खोबरं घालायचं. असेल तर घालायचं, नसेल तर नाही घातलं तरी चालेल. अशीच पण खूप छान लागते. चपाती बरोबर, भाकरी बरोबर, अगदी भातात गाधून खाल्लीत ना तरी पण खूप छान लागते. आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.